नमस्कार, जय शिवराय. प्रथमतः उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना आणि तुमच्याकडून आणि आमच्याकडून देखील जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण या ठिकाणी जमलोय त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत की आपल्या तालुक्यात नव्हे तर राज्यामध्ये जी विधानसभेचं बिगुल वाजलंय आणि ती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वत्रच त्या अनुषंगाच्या चर्चा, त्या अनुषंगाचं वारं निर्माण झालं. विशेष करून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण आपल्या तालुक्यापुरतंच बोलूया तर आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी एक 4-8 दिवस झाले जसे फॉर्म भरून 29 तारीख फायनल झाली, त्याच्यानंतर काही वारं निर्माण झाले. ते वारं असं आहे की डमी उमेदवाराचं. तर डमी उमेदवाराचं वारं आणि त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीने असं संभ्रमित अवस्था निर्माण झाली त्याच्या बातमीवरून. ते चुकीचं नव्हतं त्यांचं, पण असं वाटत होतं की कुठंतरी हे जे डमी उमेदवार आहेत हे नक्की प्लॅन कोणाचं आहे, नक्की कोणी तयार केले. तर त्या अनुषंगाने मध्ये बातमी पाहिल्यानंतर आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी दादांचे कार्यकर्ते, दादांवर जीवाच्या पलीकडे प्रेम करणारे कार्यकर्ते त्या सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो आणि त्याच्याशी बरेचशी गोष्टी उलगडल्या. आणि त्या मग आम्हाला वाटलं की हा जुन्नर तालुका आहे, हा छत्रपतींचा तालुका आहे, हा संस्कार आणि वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चाललेला तालुका आहे. खूप चांगल्या पद्धतीने सोज्वळ मनाने राजकारणाचं या ठिकाणी पूर्वीची पार्श्वभूमी आहे. मग चुकीच्या पद्धतीने कोण वागतंय, या तालुक्याला चुकीची दिशा देतंय कोण, या तालुक्यात जे राजकारण आता होऊ घातलंय किंवा आत्ताची निवडणूक आहे तिच्यामध्ये अशा वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी करायची गरज भासली आहे कोणाला, कशासाठी? तुम्ही नवीन पिढी जे आता नवीन मतदार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले, तुम्ही त्यांना कशाला चुकीची वळणं लावताय? मग ही वळणं लावतंय कोण हे नक्की आपण शोधलं पाहिजे. निवडणुका येतील, निवडणुका होतील, जय होईल, पराजय होईल, ह्या गोष्टी ही प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी, ती होत राहणार. पण जर आपण या तालुक्याचे पाईक आहोत, आपण या तालुक्यातले एक घटक आहोत, आपण जर यंत्रणेतले एक घटक म्हणून उभे राहणार आहोत, तर मग आपण कसं वागलं पाहिजे? तर मग जर आपण तालुक्याचे आमदार म्हणून उभे राहणार आहोत तर आपण या तालुक्याला काही दिशा देणार आहोत की नाही? या तालुक्याच्या संस्कारामध्ये आपण भर घालणार आहोत की या तालुक्याचा आहे त्या संस्कारांची आपण वाट लावणार आहोत, हे आपण पहिलं ठरवून घेतलं पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता असेल, त्यांनी काम करत असताना त्या नेत्यांनी त्याला गाईडलाईन दिली पाहिजे की त्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवून तो चालला पाहिजे की बाबा हे चाललंय काय, तुला उद्या करायचंय काय, हे नवीन मतदार येणारे यांना नेमकं काय काय आपण दिशा देणार आहोत. उद्या पळून जातील ही पोरं, ही म्हणतील इतक्या गलिच्छ राजकारणात जर आपल्याला जायचंय त्याच्यापेक्षा आपण न गेलेलं बरं. अशी व्यवस्था, अशी अवस्था या तरुण पिढीची होईल. मग या राजकारणाकडे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने जर आपला तरुण पाहायला लागला तर ही व्यवस्था चालणार नाही. ही व्यवस्था चालवायची असेल, ही समाज व्यवस्था चालवायची असेल तर तिथं कुठंतरी सुसूत्रता पाहिजे, तिथं कुठंतरी संस्कारांची जडणघडण जोडली गेली पाहिजे आणि ती कुठंतरी कमी पडते. मग निवडून यायचं म्हणजे फक्त छान छान दिसायचं, वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिंग करायच्या आणि मग त्याच्यावरती निवडणुका न्यायच्या का? त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार या जनतेला मायबाप मानून त्यांच्या अडीअडचणी दूर करा. त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी द्या. मग त्यामध्ये तुम्ही रस्ते देतात ते किंवा विकास कामं होतात ते, पाणी देतात ते, या किंवा गटर लाईन देतात ते, ज्या निरंतर चालणाऱ्या विकासाच्या प्रक्रिया तुम्ही देत आहात ते तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय देणार आहात का? तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संस्कार द्या. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही या तरुण पिढीला दिशा द्या ना. तुम्ही काहीतरी विजन दाखवा ना. तुम्ही काय राजकारणाच्या इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर करणार असाल तर या तालुक्याला, संस्काराच्या तालुक्याला, छत्रपतींच्या तालुक्याला वेगळी दिशा लागेल. आपण सगळी मंडळी त्याच्यात भरकटले जाऊ, आपण सगळ्यांचा त्याच्यामध्ये ऱ्हास होऊन जाईल. आणि म्हणून ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. ही आमच्या मनाला कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणात लागली आहे की या तालुक्यामध्ये उमेदवार म्हणून कोणी उभं राहणार आहे, तो त्याच्या पद्धतीने त्याचा प्रचार यंत्रणा करणार आहे, तो निवडून येईल, ते जे काय होईल ते होईल. पण आता जे डमी उमेदवार होते का हो, 2 शरद सोनवणे आणले. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, तुम्ही 2 शरद सोनवणे आणताना अरे तालुक्यात एकच शरद दादा सोनवणे हे तुम्ही विसरलात. 2 शरद सोनवणे आणताना आता हे नक्की आणलेत कोणी ना, याचा खुलासा करण्यासाठी आपण इथे बसलो.
की जो माणूस अहोरात्र या तालुक्याच्या विकासासाठी झटतोय, एक विजन घेऊन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झगडतोय, रात्रीचा दिवस करतोय, गोरगरिबांना मदती करतोय, हा तालुका उभा करायचा आहे, छत्रपतींचा उंच पुतळा झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात पर्यटन झालं पाहिजे, बिबट्या या ठिकाणी बिबट सफारी झाली पाहिजे, त्यानंतर बिबटच्या अनुषंगाने संघर्ष होतोय तो संघर्ष थांबला पाहिजे, हा तालुका सुरक्षित झाला पाहिजे, आजूबाजूच्या तालुक्यांपेक्षाही उंचीचा नंबर 1चा तालुका करण्याचं ज्याच्या डोक्यात संकल्पना आहे त्याच्या डोक्यात इतके घाणेरडे विचार कधी येणार नाही. किती घाणेरडे विचार असावेत. तुम्ही इथून निफाडला जावात, तिथं तुमचा कार्यकर्ता पाठवात, त्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील भुजबळांनी तिथे जाऊन त्यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून एखादा उमेदवार तयार करावा, तो आणावा. आज तो उमेदवार कुठे आहे? का तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय? अरे साधी कुटुंब आहेत ती, इतकी साधी कुटुंब आहेत की ती कोणत्याही अँगलने तुम्ही त्यांना दबाव टाकताय. तुम्ही गाड्या काय देताय, पैसे काय देताय, अरे काय करताय? इतका वेळ तिकडे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मतदारांपर्यंत गेला असता तर अधिकची मतं तुम्हाला वाढली असती. यामध्ये जे 2 शरद सोनवणे त्यांनी आणलेले आहेत, एक आहे निफाड नाशिकचा शरद शिवाजी सोनवणे, ते आणण्याचं काम केलंय ते विशाल मोहन पाटील भुजबळ यांनी. त्यांचा मेव्हणा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणावरून तो निफाडवरून त्या शरद सोनवणे आणलेले आहेत. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. दुसरं शरद सोनवणे नगर पारनेर या ठिकाणी हिंगणगाववरून आणलेले आहे, तो आणला अतुल भाऊसाहेब भांबेर. हे दोन्ही कार्यकर्ते कोणाचे? हे अतुल शेठचे कार्यकर्ते. बर, मग हे अतुल शेठचे कार्यकर्ते तर त्यांनीच कसे आणले त्याचे पुरावे आमच्याकडे. तुमच्याकडे 2 दिवसापूर्वी जशी त्या कुटुंबाने बाईट दिली तशी त्या उमेदवाराने देखील दोन्ही शरद सोनवणेंनी बाईट दिली. एकाने तर तुम्ही पाहिलंय समोर कागद त्याचं धरलेलं आहे, दुसऱ्या माणसाने तो वाचतोय. त्याच्या पलीकडं दुसऱ्याने जी बाईट दिली त्याच्यात तो इतक्या मोठ्या प्रमाणात बोलतोय की मला तालुक्याचा विकास करायचा आहे, ज्याला तालुकाच माहीत नाही. त्याला स्क्रिप्ट लिहून कोण देते? त्याची व्हिडिओ आमच्याकडे. बरं, याच्या पुढे जाऊन तुमच्या सगळ्यांचा पुरावा असणारा एक पुरावा आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. तो पुरावा असा आहे की जे फॉर्म भरले गेलेले पहा, 29 तारखेला 16 नंबरला एक फॉर्म आलाय, तो शरद शिवाजी सोनवणेंचा. कोण आहे या शरद शिवाजी सोनवणेंना सूचक कोण आहे? तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील नसतील, पण मला या तालुक्याच्या तमाम जनतेसमोर आज ठेवायचे की यांना सूचक कोण? त्याला 1 नंबरला सूचक आहे कोमल स्वप्नील डेरे. कोण आहे त्या कोमल स्वप्नील डेरे? या कोमल स्वप्नील डेरे आहेत श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय तानाजी शेठ डेरे यांचे सुनबाई आहेत. का तानाजी शेठ डेरेंच्या सुनबाई त्यांना सूचक ते घेऊ शकलं? इतकी ओळख का शरद शिवाजी सोनवणेंची निफाडवाल्यांची? दुसरे सूचक आहेत त्यांना श्रीराम पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर गणेश रासने. तिसरे सूचक आहेत श्रीराम पतसंस्थेचे संचालक अनिल तुकाराम थोरात. चौथे सूचक आहेत मंगेश दत्तात्रय नलावडे, महाव्यवस्थापक श्रीराम पतसंस्था. असेच आहेत सगळे सूचक. अजित शामराव शिरसाट श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी, नारायण सीताराम दरंदाळे श्रीराम पतसंस्थेचे एक शाखा व्यवस्थापक, ज्ञानेश्वर धोंडीभाऊ खराडे श्रीराम पतसंस्थेचे वसुली अधिकारी. का हो? श्रीराम पतसंस्थेचा आणि या शरद शिवाजी सोनवणेंचा संबंध काय हो? काय संबंध? हा संबंध जुन्नर तालुक्याच्या आम जनतेसमोर गेला पाहिजे. हा संबंध आहे की हा शरद शिवाजी सोनवणे हा मांजरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणावरून सन्माननीय उमेदवार अतुल वल्लभ बेनके यांनी आणलेलं आहे. हे सिद्ध होत आहे. याचे पुरावे आहेत. जे विशाल पाटील भुजबळ त्यांच्या स्वतःच्या MS 13-14 गाडीत गेले होते त्याचे फुटेज, त्याचे फोटो आमच्याकडे. आता आपण दुसऱ्या शरद बाबासाहेब सोनवणेवर बोलू. दुसरा शरद बाबासाहेब सोनवणे यांनी आणला हिंगणगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर. हा शरद बाबासाहेब सोनवणे याला सूचक कोण आहे माहिती आहे? तर याला सूचक आहे श्रीराम पतसंस्थेचे कर्मचारी रामदास श्रीधर खेबडे. दुसरे सूचक आहे दीपा गणेश बुगदे, कर्मचारी श्रीराम पतसंस्था. तिसरे सूचक आहे विद्या अनिल थोरात, कर्मचारी श्रीराम पतसंस्था. चौथे सूचक आहेत कृष्णागर पाटील व कोल्हे. हे जो श्रीराम पतसंस्थेचा त्या ठिकाणी जो हॉल आहे ना, ते हॉल स्वतः त्यांच्याकडे चालवतात ते. त्याच्यानंतर आहेत मंगेश गणेश रासने, हे संचालक आहे श्रीराम पतसंस्थेचा. काय संबंध आहे याही शरद बाबासाहेब सोनवणेचा आणि या श्रीराम पतसंस्थेच्या संचालकांचा, कर्मचाऱ्यांचा? तो संबंध असा आहे की ही श्रीराम पतसंस्था बेनके साहेबांची.
अतुल वल्लभ शेठ बेनके त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. तुम्ही संस्कार द्यायला निघालेत ना, तुम्ही तालुक्याचा विकास करायला निघालेत ना, मग हा तालुक्याचा विकास का? हा तालुक्याचा विकास का? अशा पद्धतीने तुम्ही लोक आणून उभी कर. अरे मग तुम्हाला एक शरद दादा जो तालुक्यात गेले 14-15 वर्ष सातत्याने संघर्ष करतोय, दिवस पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत जनमानसांच्या मदतीला धावतोय, इतकं मोठं विजन घेऊन तालुक्यामध्ये पळतोय, त्याला थांबवण्यासाठी, त्याला थोपवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाणार तुम्ही? इतक्या खाली उतरणार? बरं, कोणी आणलं या शरद बाबासाहेब सोनवण्यांना? तर या शरद बाबासाहेब सोनवण्यांना आणलं अतुल भाऊसाहेब भांबेर. मित्र आहे आमचा मित्र आहे. त्या अतुल भाऊसाहेब भांबेर यांनी ज्या ऑफिसमध्ये पुण्याला वाघोली या ठिकाणी त्याला स्क्रिप्ट लिहून दिली, त्याला बाईट घेतली, त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे. त्याच्यामध्ये अतुल भाऊसाहेब भांबेरे स्वतः स्पष्टपणे त्याचं दिसतात, ते स्क्रिप्ट लिहितात, ते त्याचा व्हिडिओ घेतात, ते त्याचा व्हिडिओ 3 वेळा रिटेक केलाय चुकलाय म्हणून. काय हो, काय संबंध अतुल भाऊसाहेब भांबेरेंचा? त्यांचा संबंध आहे का ते आदरणीय अतुल शेठ वल्लभ शेठ बेनके यांच्या जवळचे निष्ठावंत कार्यकर्ते. निष्ठा आहे त्यांची, पण अशा पद्धतीने. आमचं म्हणणं एकच आहे तुम्हाला, तुम्ही ही गोष्ट समाजासमोर नेणार आहात, तुम्ही या व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहात, तुमची जबाबदारी फार महत्वाची आहे. तुम्ही हे समाज व्यवस्थेपर्यंत पोचवा की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्या कोणाचाही संबंध नाहीये बाबांनो. याच्यात संबंध त्याच माणसाचा आहे. तुम्ही जर विद्यमान आमदार म्हणून 5 वर्ष राहिले, तुम्ही सांगतात की आम्ही 3300 कोटींची कामं केली, मग तुम्हाला का 2-2 शरद सोनवणे आणावं लागले? 3300 कोटींची कामं करताय, 2-2 शरद सोनवणे आणताय, तुमचे कर्मचारी त्यांना, संचालक त्यांना सूचक होत आहेत. हा संबंध जनतेने समजून घेतला पाहिजे, म्हणून आजची ही प्रेस आहे. मला एवढंच सांगायचंय, पुन्हा एकदा सांगतो की हे दोन्हीही शरद सोनवणे हे यांनी आयात केलेले उमेदवार आहेत आणि यांना गायब सुद्धा यांनी केलंय. यांचा कुटुंब तळतळ करताय, रडताय, धाय मोकलून रडताय. तुम्ही व्हिडिओ पाहिले. आज अशी परिस्थिती की त्या निफाडवरून 4-10 गाड्यावरून त्या पाटलांच्या पंपावर घरावर येऊन बसतील लोक. आज ती त्या ठिकाणी जो शरद बाबासाहेब सोनवणे त्याची आजी आहे 90 वर्षाची, धाय मोकलून रडते. वाणी साहेबांनी व्हिडिओ केला. त्याची बायको आज तिथे आहे, त्याची बहीण आहे, त्याच्या बहिणीला आज त्याचा भाऊ नाहीये. काय मिळवणार आहात तुम्ही या निवडणुकीतून? काय करायचंय तुम्हाला नक्की ठरवा तुम्ही. अशा पद्धतीने चुकीचं बाबांनो वागू नका. तालुक्यात एकच शरद दादा भीमाजी सोनवणे. शरद सोनवणे किती येतील, पण बॅलेट पेपरवर, बॅलेट मशीनवर एकच नाव असणार आहे, शरद दादा भीमाजी सोनवणे. शरद सोनवणे किती आहेत त्याच्याबद्दल आमचं म्हणणं आहे, पण शरद दादा या तालुक्यात एकच आहे, शरद दादा भीमाजी सोनवणे. आणि तो आहे, तो जनतेच्या मनामनात आहे. आणि म्हणून आम्हाला हे सांगायचं, संभ्रम निर्माण झाला तालुक्यात. कोण म्हणतं हे कोणी आणलंय, कोण म्हणतं हे यांनीच आणले असेल. म्हणून हे पुरावे द्यायचे, म्हणून हे व्हिडिओ दाखवायचे की बाबा जे करतात ते डोळ्यांनी बघा की हे कोणत्या थराला जाऊन या तालुक्याची संस्कृती यांनी ढासळायचं काम चालवलं. माझी हात जोडून विनंती आहे त्यांना, पण निवडणूक ही एकदम प्रेमात घ्या, स्पोर्टी पद्धतीने घ्या. तुम्ही काय केलंय, काय करायचंय ते सांगा. आम्ही काय केलंय, जनतेसमोर आरसा आहे, जनता देईल ना मतदान. मागा ना तुम्ही. अशा पद्धतीने का करताय तुम्ही? विनंती आहे बाबांनो, या तालुक्याची, या वारकरी संप्रदायाची परंपरा असणारा तालुका, छत्रपतींचा तालुका, भाग्यवान आपण मंडळी. 2 तीर्थक्षेत्र, गणेशाचे जन्म, 2 गणपती या ठिकाणी अष्टविनायक. इतका सौंदर्याने नटलेला, विविधतेने नटलेला आपला तालुका आणि त्याची संस्कृती, त्याची अस्मिता इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर तुम्ही मलिन करणार असाल तर तुमचा जाहीर निषेध करावा असं वाटतो. बाबांनो, आता तरी सुधरा, बदला. सचिन भाऊ, हे सर्वश्रुत आहे की हे शरद सोनवणे नावाचे डमी उमेदवार कोणी आले ते सर्वांना माहीत आहे, पण याच्यानंतर तुमची भूमिका आहे किंवा ही जी रणनीती आहे ही कूटनीतीचा एक भाग आहे. त्यांचे कार्यकर्ते सांगतात की, आणि त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या जातीचे लोक उभे केले होते म्हणून आमचा पराभव झाला किंवा आमच्या नेत्याचा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर काय सांगा? किरण भाऊ, आम्ही पुरावा द्यायला बसलो. कूटनीती असावी. निवडणूक आहे, तुम्ही तुमच्या रणनीती आखणार आहात, पण त्या आखत असताना आपल्या तालुक्याच्या संस्कृतीला कुठं काळिंबा तर लागत नाही ना.
तालुक्यातले शरद सोनवणे उभे केले असते ना तर तुमचे कूटनीती आम्ही समजू शकलो असतो ना. तुम्हाला निफाडून हिंगणवारून आणावं लागला, इतक्या खाली जाऊन तुमची कूटनीती असणार आहे? असं नकोय. आर्थिक देवाणघेवाण करताय तुम्ही, त्याच्या दारापुढे गाडी उभी केली, एकाला पैसे दिले, खोटं बोलून आणलं होत्या शरद बाबासाहेबांना, वाणी साहेब. खोटं काय? तू खूप चांगला मनसेचा कार्यकर्ता आहे, तो दादांना प्रेम करणारा, दांबून ठेवलं आज अक्षरशः. त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला दारू पाजतात आहे, तुम्ही त्याची बाईट पहा. अहो त्या बिचाऱ्याला काही कमी जास्त झालं तर तुम्ही त्या एकुलता एक आहे, ती आजी धायमुकलून लढते की मला एकुलता एक माझा नातू आहे. कायदेशीर दाद मागितली, त्या कुटुंबाने कंप्लेंट केली आहे, नगरला कंप्लेंट दस्त झाली, रजिस्टर झाली MIDC पोलीस स्टेशनला. ते कुटुंब त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसते, त्याचे फुटेज आहेत माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला. सचिनराव, तुमचा पक्ष कुठला? आमचा पक्ष या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या आडी अडचणीला उभा राहणारा शरददादा सोनवणे हा आमचा पक्ष. तुमचा शिवसेनेशी काही संबंध नाही? शिवसेनेशी, दादा जर शिवसेनेत आहे तर दादांचा शिवसेनेशी संबंध, तर माझाही शिवसेनेचे संबंध असणारच ना वाणी साहेब. तर 3 शरद सोनवणे कोण कोण नाव सांगितले तुम्ही? शरद शिवाजी सोनवणे आणि शरद बाबासाहेब सोनवणे, हे 2च शरद सोनवणे. तिसरे शरददादा भीमाजी सोनवणे, जे या तालुक्यातले आहे. फॉर्म काय नावाने भरलाय? शरददादा भीमाजी सोनवणे. आता तुम्हाला नेमकं डिस्प्ले काय करायचंय? आम्हाला- त्यांनी जे फॉर्म दोघांचे भरलेले आहेत त्याला कायदेशीर आधार आहे. सूचक तुम्ही झाले काय, मी झाले काय, समजा त्यांच्या पतसंस्थेचे लोक झाले तर त्यांनी काय अर्ज अनव्हॅलिड होत नाही. तर तुमचं नेमकं दुखणं काय आहे? आमचं दुखणं नाहीये, आमची भावना आहे, तुम्ही समजून घ्या. या संविधानाने अधिकार दिलाय, राज्यात उभे राहा, कुठेही उभे राहा, किती वेळा, 2 वेळा फॉर्म भरा. पण हा सुसंस्कृत तालुका आहे ना वाणी साहेब. तुम्ही कूटनीती करा, पण कशा पद्धतीने करताय? कशा पद्धतीने करताय? आमचं दुखणं नाहीये वाणी साहेब, आमचं काही दुखणं नाही. आमची अडचण ही आहे की आमच्यावरती 2 दिवसापूर्वी असं ब्लेम करण्यात आला की शरद सोनवणे नेमकी आणली कोणी. ह्यात काही डावत नाही ना शरददादांचा. त्याच्यावर तोडगा काय काढणार? नाही, तोडगा नाही काढायचा आम्हाला हे आमची पत्रकार परिषद घ्यायचं एकमेव कारण आहे का लोकांसमोर हे आणायचं की बाबा हे शरद सोनवणे आणले कोणी, हा स्पष्ट येतोय. त्यानंतर लोकशाही आहे, कोणाला उभे करायचे त्यांनी करावे, त्याच्यावरती डाव प्रतिडाव होतील, ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला काही म्हणायचं असे नाही. प्रकार अनेक तालुक्यात होऊन द्या, माझं म्हणणं आम्हाला तालुक्याला फक्त एवढं सिद्ध करून दाखवायचंय का हे जे 2 शरद सोनवणे आहेत त्यांचा आणि शरददादा सोनवणेचा काही संबंध नाही. आम्हाला दुसरं असं सांगायचंय का ज्यांनी हे केलंय त्यांना समाजासमोर आणायचं. आम्ही समाजासमोर आणलंय, ते जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत ते सगळे आता व्हायरल होतील. त्याची स्क्रिप्ट लिहिताना त्याला 3 वेळा त्याला बोलायला लावलं, तो चुकला, हे सगळं आपल्याला आहे, हे आपल्याला सगळं व्हायरल होतील. शरददादांचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. जनता याचा पूर्णपणे विचार करेल. आणि जो आपला प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे का ह्याचं तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? छत्रपती शिवरायांनी गनिमय कावा केला, राजकारण केलं, डावपेच आखली, यशस्वी माघारी घेतल्या. पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये एखाद्या घरातली सून सणासुदीला रडताना छत्रपती शिवरायांना कधी सहन झालं नसतं. एखाद्याची आई आत्महत्या करणार हे छत्रपती शिवरायांना कधी मान्य केलं असतं. त्याची योग्य त्यांच्यावर कारवाई केली असती महाराजांनी. तुम्ही या तालुक्याचे आमदार प्रत्येक भाषणात छत्रपती शिवरायांचं नाव घेतात आणि तुमच्या काळामध्ये सुनाबाळा, बहिणी, बाप आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असेल, फाशी घ्यायचं म्हणत असेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या नावाने आपल्याला काही भूमिका मांडण्याचा अधिकार तुमचा संपलेला आहे असं मला म्हणायचंय. आणि तालुक्याला आम्हाला हे स्पष्ट करून दाखवायचंय या सगळ्या प्रकरणाशी शरददादा सोनवणेचा काही संबंध नाही. या सगळ्या प्रकरणाशी या तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांचा पूर्ण याच्यामध्ये यांनीच घडून आणले सगळं प्रकरण, हे आम्हाला स्पष्ट करायचंय. या उपर आम्हाला डिस्प्ले काय करायचं नाही. तालुक्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे का हे कोणी केलेलं आहे. आणि यातून आम्ही पुरावे सगळं तुम्हाला सिद्ध करतो का हे अतुल शेठ बेनके यांनीच केलंय अशी आमची स्पष्ट भूमिका. आणि इतक्या खालच्या तुम्ही आता जे बोललात ना की अनेक तालुक्यांमध्ये राज्यभरात त्या नावाची माणसं डमी उभी केली असती, बरोबर ना? खासदारांच्या वेळेला सुद्धा तसं झालं होतं. पण जुन्नर तालुक्यातला माणूस आंबेगाव तालुक्यातून फॉर्म नाही भरला, जुन्नर तालुक्यातला माणूस निफाडला जाऊन फॉर्म नाही भरला. तुम्ही समजून घ्या. या तालुक्यातला एखादा शरददादा उभा केला असता, शरद सोनवणे उभा केला असता, आपण समजू शकलो असतो, हा विषय इतका गाजलाही नसता. पण इतक्या साध्या कुटुंबातून तुम्ही पोरं उचलून आणली का ज्यांची 2 टायमाची खायची भ्रांत आहे, अशा कुटुंबाला तुम्ही दिवाळीमध्ये रडायला लावले. ही तुमची नैतिकता कुठे ठेवली तुम्ही?
इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नका तुम्ही, हेच आम्हाला सांगायचं. साहेब, मला तेच म्हणायचं आहे की काल बाबा- डॉक्टर बोलले आले होते, त्यांच्या बरोबर असा काही विषय झाला का या विषयावर, असं डमी फॉर्म भरले किंवा काय? नाही सदिच्छा नाही, भेट सदिच्छा भेट, दिवाळीची शुभेच्छा गरज. द्यायला आले सदिच्छा होते. भेट. साहेब, आमचा प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे फॉर्म भरायचा. पण लोकशाहीमध्ये त्या उमेदवाराला घरी जायचा अधिकार आहे का नाही यायला पाहिजे ना. जर त्यांची फॅमिली जर बोलतीये संबंधित माणसाला की बाबा माझ्या माणसाला, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला घरी पाठवून द्या, मग हे जे आहे हे त्यांना घरी का सोडत नाही? सर, लोकशाहीमध्ये हे योग्य आहे का? त्यांना कायद्याचा आधार आहे ना, काय त्यांनी पोलीस कंप्लेंट करावी. केली आहे ना सर, घरी येत नाही. केली. पोलीस प्रोटेक्शन प्रश्न कायद्याचा नाही चालला. प्रश्न इथे चाललाय की तुम्ही एका समाज व्यवस्थेचे लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही ह्या जुन्नर तालुक्याचे आमदार आहात. तो कुठल्या गावचा माणूस आहे, कुठल्या महाराष्ट्रातला आहे का तो कुठल्या देशातल्या कुठल्या राज्यातला आहे, तुम्ही एक मानवता म्हणून त्याला डांबून ठेवणार का? प्रश्न त्याचा चाललाय. कायदा नाही, उद्या कायदेशीर कारवाई. प्रशासनावर आक्षेप आहे. आमचा आक्षेप आहे एखाद्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी ज्यावेळेस ही भूमिका घेतो आणि जर तर दोन माणसांना डांबून ठेवतो तर लोकप्रतिनिधी या तालुक्याचा असा याला आक्षेप आहे. ती लोक निपाडचे म्हणजे पाकिस्तानमध्ये नाहीयेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल हे मला माहित नाही. असं त्यांनी जाहीर. माझं असं म्हणणं आहे आतापर्यंत पत्रकार मंडळींनी सुद्धा त्यांना प्रश्न काय विचारला हाच आम्हाला प्रश्न पडलाय. डांबून ठेवलेल्या माणसाला सोडवायची जबाबदारी कोणाची असते? आमदाराची का प्रशासनाची? अहो, प्रशासनाची नाही, नाही, नाही. एखाद्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यायची याच्यावरती आम्ही डिबेट करतोय. आम्ही कायद्याच्यावर डिबेट नाही करत. त्यांचा जीव धोक्यात आहे की नाही, नातेवाईक रडतायत की नाही, आमचं प्रशासनाकडे वाणी मागणी साहेब, करत नाही. आमचं म्हणणं ते आमचा प्रश्न हाच आहे. तुम्ही एका तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात. तुमची भूमिका मानवतेसाठी काय आहे? प्रश्न सवाल आमचा त्याच्यावर आहे. उद्या कायद्याने काय होईल, उद्या कायद्याने कंप्लेंट होईल, प्रशासन काय ऍक्टिव्ह होईल, महाराष्ट्राचा विषय असतोच आहे. त्यांना सोडल्याचं दुःख नाही. लोक हा देश जर संविधानावर चालतो तर ह्या देशामध्ये अजून ब्रिटिशांची गुलामगिरी आहे का सावकारकी पद्धत आहे का गोरगरिबांना डांबून ठेवत आहेत? प्रश्न तो आहे आमचा. उलटा हाच प्रश्न गोरगरिबाच्या बाबतीत असताना आणि प्रश्न असा आहे तुम्ही का अजून माझ्या कोणत्या- पत्रकार बांधवांना ही पण विनंती वाणी साहेब स्पेशली तुम्हाला विनंती आहे. तुम्ही या तालुक्यातले मोठे पत्रकार, आम्ही तुमचा आदर करतो. अजून बेनकेला हा प्रश्न विचारला का जात नाही? म्हणजे किती दहशत आहे तालुक्यामध्ये. पत्रकारांवर दहशत आहे. आम्हाला ती भीती वाटायला लागलेली. आम्ही विचारलं तर त्या विषयावर ते बोलत नाही. नाही नाही, मुद्दा तुमचं जर तुम्ही आत्ता म्हटलात की ते म्हणतील की माझ्या कार्यकर्त्यांनी केले, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत किती. त्यांचे कार्यकर्ते म्हणते की आमदारांनी हे नाही केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी साहेब आता आम्ही हे जवळ हे आमदारांनी सांगावं ना, त्यांनी कार्यकर्त्यांना उघडं पाडावं अख्ख्या तालुक्यातल्या. म्हणजे आमदार आज ते आमदार सुद्धा असे आहेत का कार्यकर्त्यांना करायला लावतात आणि त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना आज उघडं पाडलं आमदारांनी. मी अतुल शेठ भांबीर यांच्या घरच्या कुटुंबियांना विनंती करतो की तुमचा मुलगा जे करतोय तो प्रेमापोटी करतोय, पण त्या आज आमदारांना पत्रकार सांगतात ते का आमचा त्या अतुल भांबीरेशी किंवा विशाल पाटलाशी माझा काही संबंध नाही, असं स्पष्ट अतुल शेठ बेनकेची भूमिका आहे. नाही, त्यांचे दुसरे कार्यकर्ते असं म्हणतात. म्हणजे असं तुम्हाला म्हणाले का? म्हणजे मला काय म्हणते त्यांचे कार्यकर्ते म्हणतात ना, करू माझं म्हणणं काय आहे, त्यांचे- त्यांचे कार्यकर्ते असं म्हणतात की आमदारांच्या कार्यकर्त्यांनी असं केलं असेल. बरोबर त्यांचा त्यांचे- आमदारांशी संबंध नाही. असं ते आमदार संबंध नाही ना. कार्यकर्ते आमदारचेच ना. आमदारांनी आमदारांनी छाती सपोर्ट केला पाहिजे ना कार्यकर्त्यांसाठी. बघितलं पाहिजे. पडद्यामागं कोण आहे हे तुम्ही कोणाला सांगायची गरज नाही, सगळ्या जनतेला कळते. प्रश्न असा आहे, तुम्हाला त्यांच्या कुटुंबियाची काळजी, उमेदवारांची काळजी, की अतुल बेनकेंनी जे काही डावपेच खेळलेत हे दुर्दैव, हे आम्हाला सांगायचं. सगळी. आम्हाला या तालुक्याच्या संस्कृतीची काळजी, संस्कृतीची काळजी. का ते सांगतो. आपण इतके सुसंस्कृत घरातली सगळी मंडळी आहोत. चुकीचा पॉईंट आहे. इतक्या घाणेरड्या पातळीला जाऊन इतक्या नीच प्रवृत्तीला जाणार आहात तुम्ही राजकारणासाठी. काय होऊ शकतं जास्तीत जास्त? विजय किंवा पराजय दोनच गोष्टी होती. तुम्ही संस्थानिक आहात ना, बाप जागांपासून 40 वर्षापासून तुमच्या घरात आमदारकी आहे ना, मग तुम्ही इतक्या खाली काय उतरताय? अरे नका उतरू. तुम्ही संस्थानिक आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चालवतात. माझ्याकडे फोटो आहेत तुमच्या MIDCवर डांबून ठेवल्या त्या पोरांना. दाखवा ना. दाखवतो ना साहेब, MIDCचे फोटो आहेत. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करताय का तिथं तुम्ही नेताय, 2 दिवस इकडे फिरवताय, 2 दिवस तिकडे फिरवता. कशासाठी करताय हे? कशासाठी चाललंय तुमचं? या तालुक्याच्या संस्कृतीला जर कोणताही नेता गालबोट लावणार असेल तर आम्ही तरुण ते सहन करणार नाही. राजकारणाच्या पद्धतीने होईल, पण तालुक्याच्या संस्कृतीला गालबोट लागायचा अधिकार तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळं आम्ही कोणाला तो अधिकार दिलेला. शरद सोनवणे असले तरी चुकीच्या वागत असेल तर शरद दादाच्या सुद्धा चुकीच्या वागण्याला आम्ही समर्थन करणार नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्या नेत्याचा, ठामपणे सांगतो. इतक्या खाली उतरून आमचा माणूस कधी राजकारण करणार. फोटो दाखवतो. दोन दाखवतो. वणीला आणि वणीच्या बाजूला एक छोटं गाव आहे.
अतुल बेनके नावाचे 2 माणसं होती. आम्हाला फोन पण आला. दादा म्हणले की या भानगडीत आम्हाला दादा म्हणले असं आम्ही हसलो. दादा म्हणले आपल्या हिंमती आपण काम केले, समोर लढायचे, याची फॉर्म बिम नाही भरत बसायची. ही भूमिका शरदाने घेतली. बरं ही तुम्ही चौकशी करून बघा, वणीमध्ये अतुल बेनकेचा नावाचा माणूस आहे का नाही. आम्ही म्हणतो वेगळ्या बोलत, आम्ही पुराणीच सांगतोय, आम्ही नाही केलं उभं त्यांना. आम्हाला कळतंय आमचं काम, आमचा विश्वास आहे ना. हे पहा, हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ त्याच्या वडिलांच्या मोबाईलचा आहे. त्याच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणावरून आहे त्या त्या ठिकाणावरून त्यांनी 2 दिवसापूर्वीपर्यंत फोटो व्हिडिओ टाकत होता. आता त्याचं सगळं बंद करून टाकलं. आता तो अशा एमआयडीसी गंभीर डांबून ठेवला असं तुमच्याकडे काय पुरावा? MIDCतला फोटो दाखवते वाणी सर मी तुम्हाला. 2 मिनिटं फक्त. हा त्याचा स्वतःचा फोटो आहे आणि MIDCच्या ऑफिसचा फोटो दाखवतो. एकच मिनिट. हा स्वतः स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवून द्या. तुम्हाला सगळी रेकॉर्डिंग मिळेल. सगळं देतो. सगळी रेकॉर्डिंग तुम्हाला मग त्यांनी काय राजनीती वापरली, कूटनीती वापरली, तुम्ही एवढे हतबल का झाला? अहो, आम्ही हातबल झालोच नाही. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय वाणी साहेब. आम्ही आम्ही हातबल हातबल ते नाही. झाले. हातबल ते हातबल ते झाले. झाले. इतक्या 33 त्यांची काळजी तुम्हाला कशी नाही, काय? आम्हाला एक त्याची काळजी नाही. मिनिट. साधा ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी संतोष सरांनी दिलेलं आहे, संतोष शेट्टी दिलेलं आहे. काय दिले? एका न्यूज चॅनलला बातमी आली की शरद सोनवणे कोण आणि यांना आणलंय कुणी. त्याचा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये ते संभ्रम तयार करत होते की शरद दादांनीच ते आणले. त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद. त्यासाठी साहेब आता हतबल कोण आहे हे तालुक्याला माहिती आहे. तुम्ही काय करू शकता सर? तुम्ही शरद सोनवणे आणू शकता, पण या तालुक्याचा शरद दादा कधीही आणू शकत नाही. आमच्याकडे शरद दादा आहे, तुमच्याकडे शरद सोनवणे. हो, आमच्याकडे शरद दादा आहे ना, आपला माणूस. त्यामुळे आम्हाला तिची भीती नाहीये. नेत्यांनी सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे, दहशत निर्माण नाही केली पाहिजे. बरोबर आहे. हे सगळ्यांना लागू. हो. जर कोणी केलं असेल, भविष्यकाळात करेल, त्याला माफ नाही त्याला केलं. अजिबात. धन्यवाद.